माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसचा मेळावा। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। मुंबईमध्ये आज जागा वाटपासंदर्भात महायुतीची मॅरेथॉन बैठक। भाजप, शिंदेची सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसह सर्व घटक पक्षांना निमंत्रण। बच्चू कडू, रवी राणा आणि जानकरांच्या भूमिकेकडे लक्ष। भाजप मनावर दगड ठेवून महायुतीत। युतीची गरज फक्त भाजपला नाही। रामदास कदम विरुद्ध रवींद्र चव्हाण वादावर बोलताना प्रवीण दरेकरांच्या तोंडी युती तोडण्याची भाषा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा। आज राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रवाना होणार। पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। MIM मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। मुंबई अध्यक्षपदावरनं अहमद खान यांना हटवल्यानंतर गोंधळ। जलील यांच्या उपस्थितीतच खान यांच्या समर्थकांची घोषणाबाजी। कोल्हापुरात आज 2 महत्त्वाची आंदोलनं। पालकमंत्री मुश्रीफांच्या घरासमोर कंत्राटी वीज कामगारांचं ठिय्या आंदोलन, तर शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि बळी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून घेतली दखल। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी। सिंगल स्त्री पुरुषांनाही मुलं दत्तक घेण्याची परवानगी। केंद्र सरकारकडनं मॉडेल फॉस्टर केअर गाईडलाईन्समध्ये बदल। दत्तक घेण्यासाठी 25 ते 60 वयोगटातील व्यक्तींनाच परवानगी। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज 11 वर्ष पूर्ण। पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर श्रद्धांजली अर्पण। विविध सामाजिक कार्यक्रमांचंही आयोजन। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये दहशतवादी हल्ला। CRPFचा एक अधिकारी शहीद। CRPFचे पथक गस्तीवर असताना हल्ला।